बहुजन रयत परिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध विषयांवर चर्चा करून आणि महामंडळाच्या कर्ज योजनेत मातंग समाजातील तरुणांना उद्योजक व्यवसाय करण्यासाठी मिळणाऱ्या कर्जामध्ये विविध त्रासदायक लावण्यात आलेल्या अटी शर्तींमुळे समाजातील तरुणांना उद्योजक बनता येत नाही। या शर्ती अटींना शासनाच्या परिपत्रकानुसार महामंडळाने कर्ज वाटप करण्याकरता त्वरित निर्णय घेऊन कर्ज वाटप करण्यात यावे। माननीय ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे, प्रदेश अध्यक्ष बहुजन रयत परिषद, ईश्वर क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष बहुजन रयत परिषद, अजयभाऊ डोंगरे विदर्भ तथा जिल्हाध्यक्ष बहुजन रयत परिषद, मान्य हिराताई खडसे, महिला आघाडी अध्यक्ष बहुजन रयत परिषद वर्धा यांनी मागण्यांबाबतचे निवेदन मान्य मनीष सांगोळे साहेब यांना भाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात दिले। यावेळी त्यांनी सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट कोमल साळुंखे, बहुजन रयत परिषद प्रदेशाध्यक्ष। आज आम्ही मुंबई येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ऑफिसमध्ये आहोत। इथले व्यवस्थापकीय संचालक मनीषजी सांगळे साहेबांना भेटणार आहोत आणि ज्या काही महामंडळाचे मुद्दे आहेत त्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा असा आहे, कर्ज योजनेसाठी जामीनदारांची अट जी आहे ते पहिला 2 जामीनदार लागत होते, पण आता आम्ही त्या शासनानं ऑलरेडी 22 ऑगस्ट 2025 रोजी निर्णय केलेला आहे, पण अजून त्याची अंमलबजावणी जिल्हा लेवलला झालेली नाहीये। त्याचबरोबर आता महामंडळातील भरतीमध्ये मातंग समाजाला प्राधान्य देण्यात यावं। त्याचबरोबर उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रम आहे, स्थायी जिल्हा व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याबद्दल विषय आहे। त्याचबरोबर इतर मागासवर्गीय महामंडळाप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात सुद्धा लाभार्थ्यांना सुद्धा 50,000 अनुदान देण्यात यावं, हा एक विषय आहे। आणि बँड पथकांना त्याचबरोबर त्यांच्या उपजीविका करण्यासंदर्भाची जी काही त्या लोकसंख्या किती आहे बँड पथकाची, त्याची लोकसंख्या मागवावी, याबद्दल आम्ही आज इथे अशा सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। 2022ला महाराष्ट्र सरकारने जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 2 लाख ते 5 लाखापर्यंतच्या कर्ज प्रकरणामध्ये आता फक्त एक जामीनदार घ्यावा आणि त्या बाजूला असे म्हटलेलं आहे एक नोकरदार जामीनदार घ्यावा अथवा एक अशासकीय जामीनदार घ्यावा अथवा एक जमीन जुमलेदार जमानतदार घ्यावा। परंतु या अथवा या शब्दांनी एवढा घोळ घातलेला आहे की प्रशासकीय अधिकारी आणि विभागीय अधिकारी हे मातंग समाजाला दिशाभूल करत आहे आणि दिशाभूल करत असल्यानंतर ते म्हणत आहे एक जामीनदार अथवा एक अशासकीय जामीनदार म्हणजे 2 जामीनदार पाहिजे। परंतु महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे त्या GR मध्ये लिहिलं आहे का एकच जामीनदार पाहिजे। परंतु महामंडळाचे जिल्ह्याचे आणि विभागीय आणि प्रशासकीय अधिकारी व्यवस्थापक जे आहे संचालक साहेब यांनी अजूनही कुठल्या प्रकारचा ठोस निर्णय या GR वर घेतला नाही आणि समाजापर्यंत याची योग्य ती माहिती पुरवलेली नाही। त्याच्यामुळे या GR चा कुठलाही फायदा समाजाला होत नाही आहे हे दिसून येत आहे। याचबरोबर शैक्षणिक कर्जाच्या बद्दलची जी भूमिका आहे ते तातडीने जेव्हा केस सबमिट महामंडळाला झाली तिथून 1 महिन्याच्या आत त्या कर्ज एज्युकेशन याच्यावरती होणारा जो सगळे होणारी प्रक्रिया जी चर्चा ते तातडीने 1 महिन्याच्या आतच व्हायला पाहिजे। जे शिक्षण घेणारा जो विद्यार्थी आहे त्याला त्याचे पैसे भरताना त्या कॉलेजला पैसे भरताना त्याला सोयीचं होईल अशा पद्धतीचंही आज आम्ही संचालकीय साहेबांकडे चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत।